त्यानंतर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल राष्ट्रपतींची भेट घेतली। मोदी शहांनी एकाच दिवशी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला। दोघांच्या स्वतंत्र भेटीचा अजेंडा काय होता यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत। पनवेलमधील डान्सबार तोडफोड प्रकरणी मनसेचे 8 कार्यकर्ते पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले। पहाटे 5 वाजता हे 8 जण पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले। शनिवारी रात्री पनवेलमधील नाईट रायडर डान्स बारवर मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती। दगडफेक प्रकरणी 8 जणांवर पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। बातमी पुण्यातून। पुणे पोलिसांनी आंदोलक मुलींना पत्र पाठवलेले आहे। अजब सारवासारव केली आहे। मारहाण सार्वजनिक ठिकाणी न झाल्यानं गुन्हा दाखल करता येणार नाही। घटना बंद खोलीत घडल्याचा दावा या पत्रातून करण्यात आलेला आहे। तेव्हा पुणे पोलिसांनी या ज्या आंदोलक मुली आहेत त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण देताना अजब सारवासारव केल्याचं पाहायला मिळतंय। मारहाण जी झालेली आहे ती सार्वजनिक ठिकाणी न झाल्यानं गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी म्हटलेलं आहे। तेव्हा एक प्रकारे मारहाण झाल्याचं देखील त्यांनी कबूल केलेलं आहे, तर दुसरीकडे घटना बंद खोलीत घडल्याचा दावा देखील पोलिसांनी या पत्रातून केलेला आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर शिवानी पांढरे आपल्यासोबत आहे। शिवानी, पोलिसांनी हे जे पत्र दिलेलं आहे ते पत्र देताना अजब सारवासारव केल्याचं पाहायला मिळतंय, काय नेमकं म्हणणं आहे पोलिसांचं? दीपक, रात्री 3:30 वाजता साधारण 11 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला काहीतरी कळवतो, प्रकरणात काय होणार आहे काय नाही होणार आहे असं सगळं पोलिसांनी 11 वाजेपर्यंत या मुलींना सांगितलं। त्यामुळे 11 वाजेपर्यंत मुली सगळे कार्यकर्ते इथे थांबले होते। मात्र 3:30 वाजता हे सगळं पत्र आहे ते पोलिसांनी या मुलींकडे सुपूर्द केलं आणि त्यात असे सगळे तुम्ही म्हटलं तसंच असे सगळे दावे करण्यात आले। 2 तासाचा वेळ घेऊन त्यांना हे सगळं देणं अपेक्षित होतं, मात्र हे केव्हा देण्यात आलं नाही। 3:30 वाजता पहाट होत आली, या मुलींना तात्काळ ठेवलं आणि त्याच्यानंतर हे पत्र दिलं। एवढंच नाही की या पत्रात जसं म्हटलं आहे की अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणतेही तथ्य नाहीये, त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही आणि सोबतच ही जी घटना आहे ती एका खोलीमध्ये घडली आहे। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली नसल्याने आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही असं कारण या पत्रात दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यावेळी 3:30 वाजता या सगळ्या मुलींकडनं हे पत्र फाडण्यात आलं। आपण जर पत्राचं स्वरूप बघितलं ते पत्र फाडण्यात आलं, मात्र हे पत्र आता एबीपी माझाच्या हाती लागलंय। जर मुली सांगतायत
आणि सगळे कार्यकर्ते हे म्हणतायत, तर पोलिसांवर नेमका दबाव आहे का, गुन्हा दाखल का करत नाहीये पोलीस, असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आणि तपासाचा जर भाग अशा पद्धतीचा असेल तर पुणे पोलीस नेमकं करताय काय हे पण पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दीपक. शिवानी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या पुण्यातील कोथरूड पोलिसांवर आरोप करण्यात आलेला होता आणि या सगळ्याबाबत पोलिसांनी जे पत्र या मुलींना दिलेलं होतं, या सगळ्या पत्रामध्ये काहीशी सारवासारव करताना घटना बंद खोलीत घडल्यानं गुन्हा दाखल करता येत नाही असं गजब उत्तर त्यांनी दिलंय. दरम्यान या सगळ्या प्रकरणी रिपाई खरात गटाचे नेते सचिन खरात काय म्हणतात तेही पाहूया. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब, आपणास विनंती करत आहे की दलित तरुणींना अत्यंत चुकीच्या भाषेमध्ये शिवागाळ केल्याचं त्यांचं मत आहे. याची आपण दखल घ्यावी आणि या प्रकरणामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी असं चुकीचं शिवागाळ केलेली आहे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही करत आहोत. त्याच्यामुळे ह्या तांदळावर आणि ह्या गोट्यागीतेसारख्या आणि तांदळासारख्या सराईत गुन्हेगारावर बीड पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी एवढीच त्यांच्यातून आशा आहे. बीड वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नीला ईडीनं समन्स बजावलं. बेनामी मालमत्ता आणि कोट्यवधी रुपयांच्या लाच प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ईडीनं या प्रकरणी अनिल पवार यांना आज वरळीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आणि बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा एबीपी माझा.